नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपलं स्वागत आहे आपल्या यूट्यूब चॅनल एम पी फार्मावरती। आजच्या व्हिडिओमध्ये आपण एम फार्मसाठी किंवा एम फार्म या कोर्ससाठी बेस्ट कॉलेजेस या ठिकाणी पाहणार आहे। तर कोणकोणते बेस्ट कॉलेजेस आहेत ते आपण या व्हिडिओमध्ये पाहू। तर वेळ वाया न घालवता आपण काय करूया, व्हिडिओला सुरुवात करूया। तर तुम्ही पाहत आहे आपण या व्हिडिओमध्ये बेस्ट एम फार्म कॉलेजेस इन महाराष्ट्र या ठिकाणी आपण डिस्कस करत आहे। तर हे बेस्ट कॉलेज आपण का म्हणत आहे, तर हे वेगवेगळे कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स आहेत। ह्या कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्सला आपण डोळ्यासमोर ठेवून त्या कॉलेजची रँकिंग केलेली आहे। सगळ्यात पहिले NIRF रँकिंग जी आहे त्या कॉलेजची ती आपण लक्षात घेतलेली आहे। फीज, त्या कॉलेजला फीज किती आहे किंवा त्या कॉलेजचे प्लेसमेंट आतापर्यंत कसं राहिलेलं आहे, हिस्ट्री काय आहे प्लेसमेंटची, ती एक गोष्ट आपण या ठिकाणी लक्षात घेतलेली आहे। युनिव्हर्सिटी आणि अप्रुव्हल्स, कोणतं कॉलेज कोणत्या युनिव्हर्सिटीमधून बिलॉंग करतं, ती युनिव्हर्सिटी कशी आहे, अप्रुव्हल्स कोणकोणत्या अथॉरिटीने त्या कॉलेजला दिलेलं आहे, ती गोष्ट लक्षात घेतलेली आहे। देन इंडस्ट्री लिंकेज, म्हणजे आफ्टर एम फार्म त्या कॉलेजचं आणि कंपनीचं काही टायअप वगैरे आहे का, म्हणजे प्लेसमेंट भेटेल का इझिली, हा एक त्या ठिकाणी इम्पॉर्टंट कॅरेक्टरिस्टिक्स फीचर्स आहे, ते लक्षात घेऊन आपण या ठिकाणी कॉलेजची रँकिंग केलेली आहे। नंतर कॉलेजचं इन्फ्रास्ट्रक्चर, म्हणजे कॉलेजकडं काय काय फॅसिलिटी अवेलेबल आहे त्याच्या बेसिसवरती सुद्धा आपण त्या कॉलेजची रँकिंग केलेली आहे। लास्ट कॅपचा परचेस, म्हणजे लास्ट इयर किंवा त्या आधीचा जो कटअप आहे त्याच्या बेसिसवरती आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, कॉलेजची रँकिंग करण्यात आलेली आहे। तर बघूया यामध्ये कोणकोणते कॉलेजेस आपण इन्क्लूड केलेले आहे। तर सगळ्यात जास्त प्रिफरन्स आपण गव्हर्नमेंट कॉलेजला दिलेला आहे। त्यानंतर युनिव्हर्सिटी डिपार्टमेंट्स आहे, काही काही युनिव्हर्सिटी ते घेतलेले आहे, काही एडेड ऑटोनॉमस कॉलेज आहे आणि काही टॉप प्रायव्हेट कॉलेज आपण या ठिकाणी काय केलेलं आहे, इन्क्लूड केलेलं आहे। त्यांचं फी सुद्धा आपण या ठिकाणी डिस्कस करणार आहे। आणि ॲन्युअल पॅकेज काय लागतं एम फार्म त्या युनिव्हर्सिटीमधून झाल्यानंतर किंवा त्या कॉलेजमधून झाल्यानंतर किंवा त्या युनिव्हर्सिटीमधून झाल्यानंतर किंवा त्या इन्स्टिट्यूटमधून जर तुमचं एम फार्म झालं तर तुम्हाला एक अवरेज पॅकेज किती भेटू शकतं याच्या बेसिसवरती आपण त्या ठिकाणी काय केलेलं आहे, त्या कॉलेजला नंबरिंग दिलेली आहे। तर आपण वेळ वाया न घालवता नंबर 1 ला कॉलेज कोणतं ठेवलेलं आहे ते पहा। तर नंबर 1 वरती आपण ठेवलेलं आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती, या कॉलेजला आपण नंबर 1 वरती ठेवलेलं आहे। कारण याचं असं आहे की गव्हर्नमेंट कॉलेज आहे, युनिव्हर्सिटी रेप्युटेड आहे, जे फी आहे ती कमी आहे, 70 to 75,000 मध्ये तुमचा पूर्ण कोर्स होऊ शकतो। ही जी फी आहे थोडी व्हॅरी होऊ शकते, कमी जास्त। हा जो डाटा आहे हा प्रिव्हियस इयरचा डाटा आहे, लास्ट इयरचा डाटा आहे। इथं कटअप पण जो आहे तो लास्ट इयरचा कटअप आहे। ओके, या ठिकाणी वेगवेगळे ब्रँचेस आहे, फार्मास्युटिकल क्वालिटी अश्युरन्स, फार्माकॉग्नोसी, सायटोकेमिस्ट्री, आणखी सुद्धा या ठिकाणी ब्रँचेस आहे। आम्ही पूर्ण ब्रँच त्या ठिकाणी काही इन्क्लूड केलेलं नाही, कारण व्हिडिओ खूप लेंदी बनू शकतो। पण नंबर 1 वरती आम्ही गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती या ठिकाणी ठेवलेलं आहे। तुम्ही या ठिकाणी प्रिव्हियस इयरचा कटअप सुद्धा पाहू शकता आणि अवरेज त्या ठिकाणी प्लेसमेंट झाल्यानंतर काय अवरेज सॅलरी किंवा त्याला आपण पॅकेज किती भेटते अॅन्युअली ते या ठिकाणी आम्ही मेन्शन केलेलं आहे। ओके, युनिव्हर्सिटी जी आहे या कॉलेजची युनिव्हर्सिटी आहे संत गाडगेबाबा युनिव्हर्सिटी अमरावती। ओके, युनिव्हर्सिटी पण खूप त्या ठिकाणी मॅटर करते। ओके, कॉलेजची युनिव्हर्सिटी जर चांगली असेल तर साहजिक आहे कॉलेज सुद्धा त्या ठिकाणी चांगलं समजलं जातं। युनिव्हर्सिटी खूप इम्पॉर्टंट आहे, युनिव्हर्सिटीचा खूप महत्त्वाचा रोल त्या ठिकाणी असतो। हा 1 नंबरला कॉलेज जे ठेवलेलं आहे आपण ते आहे गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती। सेकंड नंबरवरती जे कॉलेज ठेवलेलं आहे ते आपण गव्हर्नमेंट कॉलेजच ठेवलेलं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी छत्रपती संभाजीनगर, किंवा त्याला पूर्वीचे नाव होतं औरंगाबाद असं तुम्ही त्याला म्हणू शकता। तर छत्रपती संभाजीनगरचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते आपण सेकंड नंबरला ठेवलेलं आहे। कारण तेच आहे की गव्हर्नमेंट कॉलेज आहे, फीज या ठिकाणी कमी असणार आहे आणि त्यांचं थोडं प्लेसमेंट हिस्ट्री चांगली आहे। कारण छत्रपती संभाजीनगरला तुम्हाला माहिती आहे की वेगवेगळ्या फार्मास्युटिकल कंपनी आहे, त्यांचं थोडेफार टायअप त्या ठिकाणी आहेत आणि जो कटअप आहे तो पण लास्ट इयरला हाय गेलेला आहे। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी या कॉलेजसाठी युनिव्हर्सिटी आहे आणि फी सुद्धा कमी असणार आहे म्हणून। आणि जो कॅप राऊंडचा जो कटअप आहे तो सुद्धा हाय असतो गव्हर्नमेंट कॉलेजला, म्हणून गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी अमरावती आपण सेकंड नंबरवरती कॉलेज ठेवलेलं आहे। थर्ड नंबरवरती जे आपण कॉलेज ठेवलेलं आहे हे पण आपण गव्हर्नमेंट कॉलेज ठेवलेलं आहे, गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड। कराडचं जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे आपण ते या लिस्टमध्ये 3 नंबरला ठेवलेलं आहे। कारण आपण गव्हर्नमेंट कॉलेजला प्रायोरिटी थोडी जास्त दिलेली आहे, कारण तिथे फॅसिलिटी थोडी जास्त अवेलेबल असतात। तुम्हाला माहिती आहे एम फार्म म्हणलं की रिसर्च रिलेटेड स्टडी असतो, त्या ठिकाणी वेगवेगळे इन्स्ट्रुमेंट परचेस करण्यासाठी तुम्हाला माहिती खूप सारा पैसा लागतो। आणि जे प्रायव्हेट कॉलेजेस आहे, खूप कमी कॉलेज आहे ते पूर्णपणे त्या ठिकाणी इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी परचेस करू शकतात। ओके, एम फार्म इज अ टोटली रिसर्च रिलेटेड स्टडी
आणि तो रिसर्च करायचा असेल तर खूप महागडी इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी रिक्वायर्ड असतात. ते महागडे इन्स्ट्रुमेंट प्रायव्हेट कॉलेजवाले पूर्ण इन्स्ट्रुमेंट त्या ठिकाणी परचेस करू शकत नाही. काही कॉलेज आहेत ज्यांनी परचेस केलेले आहेत, मी पूर्ण कॉलेजला असं म्हणत नाही परचेस करू शकत नाही, पण गव्हर्नमेंट कॉलेजला ते पूर्ण इन्स्ट्रुमेंट अवेलेबल असतात. तर यांचा पण तुम्ही पाहू शकता फीचं स्ट्रक्चर. गव्हर्नमेंट कॉलेज जे असतात ते FRA रेग्युलेटेड नसतात, त्यांचं फीज रेग्युलेटरी अथॉरिटी आहे ते त्या ठिकाणी रेग्युलेट करत नाही, त्यांची फी फिक्स असते. ओके. आणि जे अदर कॉलेजेस आहे, अदर जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत, ऑटोनॉमस कॉलेजेस आहे, त्यांना FRA रेग्युलेटेड करतं. तुम्हाला जर त्या प्रायव्हेट कॉलेजची जर फी चेक करायची असेल तर तुम्ही साधं गुगलवरती जायचं किंवा कोणत्याही ब्राउझरवरती जायचं आहे, तिथे FRA टाईप करायचं. FRA टाईप केल्यानंतर त्या ठिकाणी फीज हे सेक्शनवरती क्लिक करायचं. तुम्हाला वेगवेगळ्या डिस्ट्रिक्टमधल्या वेगवेगळ्या कॉलेजची फीस तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटेल. तर आपण नंबर 3 वरती गव्हर्नमेंट कॉलेज ऑफ फार्मसी कराड हे ठेवलेलं आहे. कारण हेच आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे, फीज कमी असणार आहे, कट ऑफ जास्त गेलेला आहे लास्ट इयर, आणि अवरेज पॅकेज जे आहे त्याचं 3 लाख टू 4.45 लाख पर ॲनम आहे. ओके. तर हे जे कॉलेज आहे कराडला आहे, गव्हर्नमेंट कॉलेज आहे. नंबर 4 वरती जे आपण कॉलेज ठेवलेलं आहे ते डिपार्टमेंट ऑफ फार्मास्युटिकल सायन्स, त्याला आपण RTMU नागपूर असं या ठिकाणी शोधतो. हे पण खूप पॉप्युलर कॉलेज आहे, कट ऑफ खूप जास्त असतो या कॉलेजचा, आणि या ठिकाणी फीज पण कमी असणार आहे जस्ट लाईक गव्हर्नमेंट कॉलेज. ओके. आणि राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर ही युनिव्हर्सिटी या कॉलेजसाठी आहे. ओके. खूप महत्वाचं कॉलेज आहे, याचा कट ऑफ खूप जास्त असतो. बऱ्याच विद्यार्थ्यांचं स्वप्न असतं या कॉलेजला ऍडमिशन मिळवण्याचं. ओके. तर तुम्ही या कॉलेजला सुद्धा ट्राय करू शकता. हे 4 नंबरवरती आपण कॉलेज ठेवलेलं आहे RTMU. नेक्स्ट कॉलेज आहे 5 नंबरला, ते ठेवलेलं आपण छत्रपती संभाजीनगरचं YB चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी 5 नंबरवर ठेवलेला आहे. ओके. याची पण फी तुम्ही चेक करू शकता, 1,91,861 आहेत. ओके. थोडीफार व्हॅरी होऊ शकते. ही ट्युशन फी आहे 1,66,836 रुपये, आणि डेव्हलपमेंट फी आहे जवळजवळ 25,025 रुपये. तर ही फी थोडी कमी जास्त होऊ शकते. तुम्हाला सांगितलं मी, ब्राउझरवर FRA टाईप करायचं, फी सेक्शनवरती क्लिक करायचं, डिस्ट्रिक्ट निवडायचं आणि कॉलेजचं नाव टाकायचं. तुम्हाला त्या ठिकाणी त्या कॉलेजला किती फी त्या ठिकाणी अप्रूव्ह झालेली आहे किंवा किती फीचं अप्रूव्हल आलेलं आहे ते तुम्हाला त्या ठिकाणी पाहायला भेटू शकतं. ह्या कॉलेजची जी युनिव्हर्सिटी आहे ती डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा युनिव्हर्सिटी म्हणजे डॉक्टर बामू युनिव्हर्सिटी या ठिकाणी या कॉलेजसाठी आहे. खूप चांगलं कॉलेज आहे. त्या ठिकाणी प्लेसमेंट पण आहे, कारण तुम्हाला माहिती आहे छत्रपती संभाजीनगरला फार्मास्युटिकल्स कंपनी आहे, त्यांचं थोडं टायअप त्या ठिकाणी आहे. तर प्लेसमेंट होण्याकरता किंवा विद्यार्थ्यांना प्लेसमेंट मिळण्याकरता त्या ठिकाणी तुम्हाला हेल्प मिळू शकते. तर 5 नंबरवरती ठेवलेलं आहे आपण YB चव्हाण कॉलेज ऑफ फार्मसी छत्रपती संभाजीनगर. 6 नंबरला ठेवलेलं आहे आपण कॉलेज SVKM डॉक्टर भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी. हे कॉलेज ठेवलेलं आहे आपण 6 नंबरला. त्याचं फी तुम्ही पाहू शकता, फीस थोडी जास्त आहे. मध्यमवर्गीय जे विद्यार्थी आहेत त्यांना ही फीस परवडणारी नाही, म्हणून आपण जे टॉपला कॉलेज ठेवले 1 नंबर 2 नंबर 3 नंबर 4 नंबर ते लो फी वाले ठेवलेले आहे. लो फी आहेच, ॲज वेल एज त्यांच्याकडं भरपूर साऱ्या फॅसिलिटी अवेलेबल आहेत. ओके. ओव्हरऑल ज्या जे गोष्टी रिक्वायर्ड असतात एमफार्मसाठी त्या सर्व गोष्टी त्या कॉलेजकडे रिक्वायर्ड आहे, म्हणून आपण फर्स्ट प्रिफरन्स गव्हर्नमेंट कॉलेजला दिलेला आहे. ओके. प्रायव्हेट कॉलेज पण खूप छान आहे, पण जे फीचं स्ट्रक्चर आहे त्याकडून आपल्याला हे कॉलेज परवडणारे नाहीयेत. तर SVKM डॉक्टर भानुबेन नानावटी कॉलेज ऑफ फार्मसी हे एक ऑटोनॉमस आहे. काय कोणतं युनिव्हर्सिटी आहे? ऑटोनॉमस युनिव्हर्सिटी आहे. मुंबईला कॉलेज आहे. तुम्ही या ठिकाणी पाहू शकता प्लेसमेंट वगैरे या ठिकाणी मेन्शन केलेली आहे. याचा कटअप सुद्धा बऱ्यापैकी हाय असतो. वेगवेगळे ब्रँचेस या ठिकाणी अवेलेबल आहे. एक्झॅक्ट ब्रँच या ठिकाणी पूर्ण मेन्शन केलेलं नाही, याच्यापेक्षा जास्त ब्रँच त्या ठिकाणी अवेलेबल आहे, पण ह्या ब्रँचसाठी त्या ठिकाणी जास्त स्कोप आहे असं आम्ही या व्हिडिओमध्ये तुम्हाला सांगत आहे. तुम्ही पर्सनली जर तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल या कॉलेजला, तर आम्ही तुम्हाला फक्त हे जनरल लिस्ट देत आहे. तुम्हाला जर ह्याच कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही पर्सनली त्या कॅम्पसला व्हिजिट करू शकता, आणि त्या ठिकाणी व्हिजिट केल्यानंतर जे ऍक्च्युअल कॅम्पस पाहू शकता. त्यानंतर विद्यार्थी जे तुम्ही असं म्हणू शकता तुमचे जे सिनियर असणार आहे त्यांच्यासोबत चर्चा करून ऍक्च्युअल त्या ठिकाणी काय पर्जन्स आहे किंवा काय आहे ते तुम्ही त्या ठिकाणी विचार करू शकता. ओके. म्हणून आम्ही या कॉलेजला 6 नंबरला ठेवलेलं आहे. खूप चांगलं कॉलेज हे आहे, पण प्रायव्हेट आहे. फीचं स्ट्रक्चर पाहून थोडं न परवडण्यासारखं वाटतं. 7 नंबरला जे कॉलेज ठेवलेलं आहे ते ठेवले आपण KM कुंदानी कॉलेज ऑफ फार्मसी. ओके. हे कॉलेज आपण त्या ठिकाणी ठेवलेलं आहे, पण मुंबई या ठिकाणीच आहे. खूप चांगलं कॉलेज आहे, प्रायव्हेट कॉलेज आहे, पण फीचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता 1,37,000 रुपये आहे. त्या ठिकाणी जी ट्युशन फी आहे 1,37,000 पैकी 1,19,130 रुपये ट्युशन फी आहे, आणि डेव्हलपमेंट फी जवळजवळ 17,000 रुपये आहे. ओके. त्या ठिकाणी जी युनिव्हर्सिटी आहे ती युनिव्हर्सिटी ऑफ मुंबई, या कॉलेजची युनिव्हर्सिटी मुंबई युनिव्हर्सिटी आहे, आणि तुम्ही तो कटअप त्या ठिकाणी पाहू शकता. या ठिकाणी अवरेज जे प्लेसमेंट आहे ते 3.5 लाख ते 5 लाखापर्यंत भेटू शकतो.
हे कॉलेज आपण 7 नंबर या ठिकाणी ठेवलेलं आहे. जे 8 नंबरला कॉलेज ठेवलेलं आहे आपण ते आहे आर.सी. पटेल इन्स्टिट्यूट ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन रिसर्च. शिरपूरचं हे कॅम्पस आहे आर.सी. पटेल कॉलेज ऑफ फार्मास्युटिकल एज्युकेशन अँड रिसर्च. हे आपण 8 नंबरवरती ठेवलेलं आहे. याचं फी स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता, 1,79,000 रुपये फी आहे. ही फी थोडी कमी जास्त होऊ शकते यावर्षी FRAच्या रेग्युलेशननुसार. हे 5-10 हजार रुपये इन्क्रीज होऊ शकते, तुम्ही एकदा चेक करून घ्यायचे. तर कॉलेज खूप चांगलं आहे, पण गोरगरीब विद्यार्थ्यांसाठी हे फी कडून परवडणार आहे काय, त्यामुळे आम्ही गव्हर्नमेंट कॉलेजला फर्स्ट प्रायोरिटी दिली. नाहीतर हे कॉलेज सुद्धा आम्ही फर्स्ट नंबरला ठेवू शकलो असतो. पण कारण काय, गव्हर्नमेंट कॉलेजला यांच्याकडे ज्या फॅसिलिटी आहे त्याच फॅसिलिटी गव्हर्नमेंट कॉलेज सुद्धा देत आहे विथ खूप लो फीज मध्ये. ओके, यांची जितकी डेव्हलपमेंट फी आहे तितकी टोटल फी आहे गव्हर्नमेंट कॉलेजची. म्हणून गव्हर्नमेंट कॉलेज आम्ही टॉप 1, 2, 3, 4, 5 वरती ठेवलेले आहे. ओके, जी युनिव्हर्सिटी आहे ती पाहू शकता तुम्ही, कवयित्री बहिणाबाई चौधरी नॉर्थ महाराष्ट्र युनिव्हर्सिटी या ठिकाणी या कॉलेजची युनिव्हर्सिटी आहे. त्या ठिकाणी कॉन्टॅक्ट नंबर आणि ऍड्रेस सुद्धा दिलेला आहे. या ठिकाणी वेगवेगळ्या ब्रँचेस आहे आणि त्याचा कटअप या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. ते कॉलेज पण खूप छान आहे. तुमच्या दृष्टिकोनातून तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही या कॉलेजचा सुद्धा विचार करू शकता, पण फी लक्षात घेण्यासारखी आहे. नंतर 9 नंबरला जे कॉलेज ठेवलेलं आहे ते आहे डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी अक्रूड पुणे. पुण्याला डी.वाय. पाटील 2 इन्स्टिट्यूट आहेत, तर त्यातल्या आपण 9 नंबरला जे ठेवले ते अक्रूडचं कॅम्पस ठेवलेलं. कोणतं, अक्रूड या ठिकाणी आहे पुणे ते अक्रूड जे आहे त्या अक्रूडचं कॅम्पस आपण 9 नंबरला या ठिकाणी ठेवलेलं आहे. आणि त्याचं फी स्ट्रक्चर पण तुम्ही पाहू शकता, 1,60,000. तर ते फीस जरा जास्त वाटते. ओके, तर थोडं पहा. आणि जे कॅप राऊंडचा कटअप या ठिकाणी मेन्शन केलेला आहे, वेगवेगळे ब्रँचेस त्या ठिकाणी अवेलेबल आहे. आणि या कॉलेजची युनिव्हर्सिटी आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे. ओके, खूप चांगली युनिव्हर्सिटी आहे, कॉलेज पण चांगला आहे. तुम्ही या कॉलेजचा सुद्धा विचार करू शकता. फक्त लक्षात घ्यायची ती फक्त फी आणि कटअप तुमचा नंबर लागतो, ह्या गोष्टी लक्षात घेण्यासारख्या आहे. डॉक्टर डी.वाय. पाटील कॉलेज ऑफ फार्मसी पुणे अक्रूड ही जे ठेवलेलं आहे आपण ते 9 नंबरला ठेवलेलं आहे. 10 नंबरला जे कॉलेज ठेवलेलं आहे आपण ते आहे सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी वडगाव बुद्रुक पुणे. या ठिकाणचे जे सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी आहे ते आपण या लिस्टमध्ये 10 नंबरला ठेवलेलं आहे. त्याची फी 1,49,000 रुपये आहे. डेव्हलपमेंटची फी पकडून या ठिकाणी वेगवेगळे ब्रँचेस अवेलेबल आहे. आणि युनिव्हर्सिटी आहे सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे. ही सिंहगड कॉलेज ऑफ फार्मसी या कॉलेज युनिव्हर्सिटी आहे. या कॉलेजचा सुद्धा तुम्ही त्या ठिकाणी विचार करू शकता. 11 नंबरला जे कॉलेज आपण या ठिकाणी ठेवलेलं आहे ते आहे एमईटी इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसी नाशिक. एमईटी जे इन्स्टिट्यूट आहे फार्मसीचं नाशिकचं ते आपण या ठिकाणी 11 नंबरला ठेवलेलं आहे. फीचं स्ट्रक्चर तुम्ही पाहू शकता, 1,73,000 ही त्याची फी आहे. 2025-26ला 1,59,000 होती, ती इन्क्रीज होऊन 1,73,000 रुपये या ठिकाणी झालेली आहे. वेगवेगळे ब्रँचेस त्या ठिकाणी अवेलेबल आहे. जी युनिव्हर्सिटी आहे ती सावित्रीबाई फुले युनिव्हर्सिटी पुणे युनिव्हर्सिटी आहे. त्यांचा कॉन्टॅक्ट नंबर तुम्हाला त्या ठिकाणी मेन्शन केलेला आहे. त्या ठिकाणी कटअप या ठिकाणी मेन्शन केलेले 1-2 ब्रँचेस ते तुम्ही पाहू शकता. हाय कटअप या कॉलेजचा असतो, तुम्ही या कॉलेजचाही विचार करू शकता. आणि लास्टला जे आपण कॉलेज ठेवलेलं आहे ते आहे श्रीमती किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी कामठी. हे कॉलेज पण खूप चांगलं आहे, पण याचं फी स्ट्रक्चर तुम्ही परत एकदा पाहू शकता. जे प्रायव्हेट कॉलेज खूप चांगले आहे त्यांची फीज खूप जास्त आहे, जवळजवळ 2.25 लाख रुपये इतकी या ठिकाणी फी येते पर इयर. 2 वर्षाचा कोर्स आहे M.Pharm, 2 वर्षासाठी तुम्हाला किती पैसे त्या ठिकाणी लागू शकतात याचा विचार तुम्ही करायचा आहे. आणि युनिव्हर्सिटी आहे संत किशोरीताई भोयर कॉलेज ऑफ फार्मसी कामठी, किंवा यालाच कामठी कॉलेज ऑफ फार्मसी असं सुद्धा म्हटल्या जातं. याची युनिव्हर्सिटी आहे ती राष्ट्रसंत तुकडोजी महाराज युनिव्हर्सिटी नागपूर या ठिकाणी या कॉलेजची युनिव्हर्सिटी आहे. अवरेज पॅकेज तुम्ही पाहू शकता कॉलेजच्या विद्यार्थ्यांचं 3.8 to 4.5 लाख पर ॲनम. आणि या प्लेसमेंट सन फार्मा लुपिन झायडस अल्केम यासारख्या रेप्युटेड कंपनीसोबत यांचं त्या ठिकाणी टायअप आहे. तर आपण या व्हिडिओमध्ये वेगवेगळे टॉप 12 कॉलेजेस फॉर M.Pharm यासाठी आपण डिस्कस केलेले आहे ऑन द बेसिस ऑफ त्यांची फी स्ट्रक्चर, त्या ठिकाणी असेल फॅसिलिटीज, आणि त्या ठिकाणी फीज स्ट्रक्चर झालं, फॅसिलिटीज झालं, त्यानंतर त्यांच्या लॅब कशा आहेत त्या गोष्टी लक्षात घेऊन त्या ठिकाणी टॉप 12 कॉलेजेस आपण M.Pharm साठी डिस्कस केलेले आहेत. तर हे पहा, या ठिकाणी क्विक कंपॅरिझन आपण का ठेवलेले कॉलेज 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 11, 12 नंबरचं त्या ठिकाणी आपण काय लक्षात घेतलं, गव्हर्नमेंट कॉलेज पहिले लक्षात घेतलेले. कारण गव्हर्नमेंट कॉलेजला तुम्हाला ऍडमिशन घ्यायचं असेल किंवा कोणत्याही टॉप कॉलेजला ऍडमिशन घ्यायचं असेल तुम्हाला त्या ठिकाणी जीपॅट स्कोर खूप चांगला असणं गरजेचं आहे. जीपॅट स्कोर तुमचा चांगला असेल तरच तुमचं चांगल्या कॉलेजला त्या ठिकाणी ऍडमिशन होईल. ओके, देन मुंबई पुणे प्रायव्हेट कॉलेजेस हायर पॅकेजेस बट हायर फीज. या मुंबई पुणेचे जे प्रायव्हेट कॉलेज आहे त्यांचं पॅकेज हायर आहे, नो मॅटर, पण त्यांची फीस सुद्धा खूप जास्त आहे. आपण तितकी फीस पेड करू शकतो का हे पण महत्त्वाचं आहे. त्यामुळे आपण जे प्रायव्हेट कॉलेजेस आहेत ते थोडे खालच्या लेवलला किंवा खालच्या रँकिंगला ठेवलेले आहे, आणि जे गव्हर्नमेंट कॉलेज आहे ते थोडे वरी ठेवलेले आहे. ऑलवेज चेक द लेटेस्ट कॅप ब्राउचर अँड कॉलेज वेबसाईट फॉर फिलिंग ऑप्शन. तुम्हाला काय करायचं आहे, ऑप्शन फॉर्म फिल करताना थोडं कॅपचे ब्राउचर त्या ठिकाणी चेक करायचे आहे.
कॅटेगरी वाईज बेनिफिट्स काय काय त्या कॉलेजला भेटतात ते सुद्धा चेक करायचे आहे. आणि जीपॅटचं स्टायफंड त्या ठिकाणी अवेलेबल आहे का क्वालिफाईड स्टुडंटसाठी सुद्धा चेक करायचं. काही कॉलेजला जीपॅटचं स्टायफंड किंवा ती स्कीम त्या ठिकाणी अवेलेबल नसते, त्या ठिकाणी पूर्ण फीस तुम्हाला पेड करावी लागू शकते किंवा स्कॉलरशिपचा लाभ त्या ठिकाणी घ्यावा लागू शकतो. व्हिजिट कॅम्पस फॉर पॉसिबल अँड टॉक करंट एम फार्म स्टुडंट. तुम्हाला काय करायचं आहे, ज्या कॉलेजला ॲडमिशन घ्यायचं आहे एम फार्मसाठी, ओके, हा व्हिडिओ फक्त एम फार्म विद्यार्थ्यांसाठी आहे. ओके, तर तुम्हाला काय करायचं, त्या कॉलेजला व्हिजिट करायचं आहे आणि त्या ठिकाणी त्या स्टुडंटसोबत थोडे इंटरॅक्शन तुम्ही करून त्या ठिकाणी जी रिअल परिस्थिती आहे ती तुम्ही जाणून घेऊ शकता. आजचा जो व्हिडिओ होता हा कम्प्लीट एम फार्मला जे ॲडमिशन घेत आहे त्या विद्यार्थ्यांसाठी होता. तर हे जे 12 कॉलेजेस आहे, ही कॉलेज तुम्ही लक्षात घेऊ शकता किंवा याचा विचार करू शकता. हा जो व्हिडिओ आहे जे एम फार्मला ॲडमिशन घेणार आहे तुमचे मित्र, त्या मित्रापर्यंत पोहोचवायचा आहे. व्हिडिओला लाईक करायचं आहे, व्हिडिओला शेअर करायचं आहे, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही. तुम्ही काय करताय, व्हिडिओ पाहताय, व्हिडिओला व्ह्यूज पण येत आहे पण ते सबस्क्राईब करत नाही, त्यामुळे काय होत आहे, आम्हाला व्हिडिओ बनवण्यासाठी मोटिवेशन भेटत नाही. तर तुम्ही काय करायचंय, व्हिडिओला लाईक करायचंय, व्हिडिओला शेअर करायचं तुमच्या मित्रापर्यंत, चॅनलला मात्र सबस्क्राईब करायला विसरायचं नाही, जेणेकरून आम्ही असेच इन्फॉर्मेटिव्ह व्हिडिओ तुमच्यापर्यंत घेऊन येत राहू. थँक्स फॉर वॉचिंग.